नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपले परत स्वागत आहे. एमपीसी ग्रुप सी आणि तलाठीसाठी जे IMP क्वेश्चन्स आहेत किंवा चालू घडामोडी आहेत, तर असे व्हिडिओ आपण रोज नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर आजची जी चालू घडामोडी ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. या चालू घडामोडी तुम्हाला येणाऱ्या ग्रुप सी आणि तलाठीला फार इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा, RTI कायदा 2005 अंतर्गत BCCI ला सूट. आता RTI कायदा जो आहे तो सरकारी संस्थांसाठी असतो, तर BCCI ही एक प्रायव्हेट संस्था म्हणून गणण्यात आलेली आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया म्हणजेच BCCI ही संस्था माहितीचा अधिकार 2005 म्हणजेच RTI ऍक्ट 2005 अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे पब्लिक अथॉरिटी मानली जाऊ शकत नाही, म्हणून BCCI ही RTI ऍक्टच्या अंतर्गत येत नाही. असा निर्णय केंद्रीय माहिती आयोग, ज्याला आपण म्हणतो सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनने मे 2026 ला दिला. 2018 मध्ये सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशननेच म्हणजे केंद्रीय माहिती आयोगाने 2018 मध्ये असा निर्णय दिला होता की BCCI ही RTI ऍक्टच्या अंतर्गत येणार. परंतु आता त्यांनीच त्यांचा निर्णय फेरउलट केलेला आहे. आता त्यांनी असा निर्णय दिलाय की BCCI ही RTI ऍक्टच्या अंतर्गत येणार नाही. त्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे, RTI कायदा हा फक्त सार्वजनिक प्राधिकरण संस्थावर लागू होतो, जी की कलम 2H सांगते. मग अशा संस्था कोणत्या? अशा संस्था ज्यांची स्थापना संसद, राज्य विधिमंडळ, संसद म्हणजे राज्यसभा लोकसभा आणि राज्य विधिमंडळ म्हणजे विधान परिषद विधानसभा, किंवा कार्यकारी अधिसूचनेद्वारे स्थापन झालेली असेल, तर अशा संस्था ज्या आहेत त्या RTI ऍक्टच्या अंतर्गत येतात. BCCI ही संस्था तमिळनाडू कायद्याअंतर्गत नोंदणीकृत एक खाजगी संस्था असल्या कारणाने यामध्ये ही RTIच्या अंतर्गत येणार नाही. म्हणजेच काय, सरकारचा लाभ किंवा सहाय्य न मिळणारी संस्था म्हणजे BCCI मानली जाते. मग जर तिला सरकारचा लाभ मिळत नाहीये, टॅक्स मध्ये कुठल्याही पद्धतीच्या सूट तिला मिळत नाहीये, तर ती RTI अंतर्गत येणार नाही. RTI कायदा काय सांगतो की कुठलीही सरकारी संस्था असेल तर तिच्या बाबत तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकतात आणि तो तुमचा अधिकार आहे. आता RTI ऍक्ट 2005 बद्दल आपण थोडी अधिक माहिती परीक्षा दृष्टिकोनातून जी आहे ती जाणून घेऊया. 12 ऑक्टोबर 2005 रोजी हा कायदा लागू झाला. पहिला अर्ज जो होता तो शाहिद रजा बर्नी यांनी पुणे इथे केला होता. RTI ऍक्ट ची कलम 22 काय सांगते की RTI कायदा माहितीच्या प्रवेशावर बंधन घालणाऱ्या इतर सर्व कायद्यांपेक्षा वरचढ ठरतो. म्हणजे ज्या ठिकाणी एखादी डिपार्टमेंट माहिती न देण्यासाठी तिथे एखादी आर्टिकल असेल की आम्ही ही माहिती देऊ शकत नाही, ही आमची गोपनीय माहिती आहे, परंतु कलम 22 नुसार अशा सुद्धा माहिती तुम्ही RTI ऍक्टच्या अंतर्गत काढून घेऊ शकता. माहिती देण्यासाठी मर्यादा कालावधी किती आहे? 30 दिवस. म्हणजे जर तुम्ही एखाद्या सरकारी संस्थेला माहितीच्या आधारावर म्हणजे RTI ऍक्टच्या अंतर्गत तुम्ही जर त्याची माहिती घेण्यासाठी अर्ज केला असेल तर ती माहिती तुम्हाला 30 दिवसाच्या आत दिली जाईल. आणि जीवन किंवा स्वातंत्र्याचा प्रश्न असल्यास म्हणजे फार महत्वाची बाब असेल तर अशा सिच्युएशनला तुम्हाला ती माहिती 48 तासाच्या आत दिली जाईल. माहितीच्या अधिकारातून वगळण्यात आलेल्या संस्था, अशा काही संस्था की ज्यामध्ये देशाची सिक्युरिटी मेंटेन केलेली आहे, तर त्या माहितीच्या अधिकारात येऊ शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटेलिजन्स ब्युरो IB, रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याला आपण NTRO म्हणतो, तर अशा काही संस्था ज्या आहेत त्या माहितीच्या अधिकारामध्ये येत नाही. RTI ऍक्ट 2005 ची जी कलम 8.1 आहे ती काय सांगते की सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा, धोरणात्मक किंवा आर्थिक हितसंबंधांना बाधा पोहोचवू शकणारी किंवा परराष्ट्र संबंधांवर परिणाम करणारी माहिती उघड करण्यापासून सूट देते. म्हणजे अशी माहिती की ज्यामुळे देशाला धोका उत्पन्न होऊ शकतो, तर अशी माहिती RTI ऍक्ट मध्ये दिली जाऊ शकत नाही, हे कलम 8.1 सांगत असते. आणि कलम 8.2 काय सांगते, जर सार्वजनिक हित संरक्षित हित संबंधांना होणाऱ्या संभाव्य हानीपेक्षा जास्त असेल तर ते उघड करण्याची परवानगी देते. म्हणजे एखादी असं डिपार्टमेंट की ज्या ठिकाणी माहिती दिली जाऊ शकत नाही, ज्याच्याने देशाला हानी पोहोचू शकते, किंवा ती माहिती फार गुपित आहे जी सार्वजनिक करणे योग्य नाही. परंतु अशा सिच्युएशन जर सार्वजनिक हित जर त्याच्यापेक्षा मोठं असेल तर ती सुद्धा माहिती RTI ऍक्ट अंतर्गत उघड केली जाईल. त्याच्यानंतर माहिती अधिकार सुधारणा कायदा 2019 म्हणजे माहिती अधिकार 2005 मध्ये सुधारणा करून RTI ऍक्ट 2019 तयार करण्यात आलेला होता.
मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त या कायद्याअंतर्गत नेमण्यात आले आणि यांचा जो कार्यकाळ असेल तो 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष जे आधी असेल तोपर्यंत. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा ए नावाचा एक कॅन्डिडेट आहे आणि एक बी नावाचा कॅन्डिडेट आहे. तर एचं जे वय आहे ते समजा 55 वर्ष आहे आणि बीचं वय जे आहे ते समजा 62 वर्ष आहे. समजा ए जर माहिती आयुक्त बनला आरटीआय मध्ये, तर त्याची जी सर्व्हिस असेल तर 55+5 असे तो 60 वर्षापर्यंत जॉब करेल. आणि बी जर 65 वर्ष असेल आणि त्यावेळेस तो माहिती आयुक्त बनला, तर तो फक्त 3 वर्षासाठी त्या ठिकाणी जॉब करेल, म्हणजे तो आयुक्त त्या ठिकाणी राहील. त्याच्यानंतर सौरभ विजय यांची UIDAI चे सीईओ पदी नियुक्ती. UIDAI म्हणजे काय, तर आधार कार्ड, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. पहिले आधार कार्ड जे ते 29 सप्टेंबर 2010 ला टेमली गावातून, नंदुरबार जिल्ह्यामध्ये गाव आहे, रंजना सोनवणे यांचं हे आधार कार्ड काढण्यात आलं होतं. त्याच्यानंतर सरन्यायाधीशांची टिप्पणी आणि सीजीपीचा उदय. तर जे आपले सरन्यायाधीश आहे सूर्यकांत यांनी युवकांवर एक टिप्पणी केली होती. हे जे युवक आहेत ते कॉक्रोच सारखे आहेत आणि याच वक्तव्यावर आधारित सीजीपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक पार्टी स्थापन केली, ज्याला आपण डिजिटल पार्टी म्हणतो, सीजीपी कॉक्रोच जनता पार्टी. जे आपले सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत, ते भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांचा जो कार्यकाळ आहे तो 24 नोव्हेंबर 2025 ते साधारणतः 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत असणार आहे. तर एवढा त्यांचा कार्यकाळ आहे, जे की आपले सध्याचे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत. आसाम विधानसभेमध्ये समान नागरी संहिता विधेयक मंजूर झालेले आहे. तर 27 मे 2026 ला समान नागरी संहिता, ज्याला आपण UCC म्हणतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड देखील म्हणतो, 2026, तर हे आसाममध्ये मंजूर झालेलं आहे. मंजुरी देणारे जे राज्य आहे UCC ला, समान नागरी कायद्याला मंजुरी देणारे पहिले राज्य होतं उत्तराखंड, दुसरं होतं गुजरात आणि तिसरं आहे आसाम. हे जे आहे ते राज्याच्या धोरण निर्देशक तत्वांमध्ये येणारे समान नागरी कायदा, ज्याला आपण DPSP म्हणतो, म्हणजे डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. लक्षात ठेव, राज्य धोरण जे मार्गदर्शक तत्वे ते कलम 36 पासून ते कलम 51 पर्यंत येतात. कलम 51 पर्यंत राज्याची मार्गदर्शक तत्वे. आणि ह्या जो UCC जो कायदा आहे तो भाग 4 मध्ये येतो आणि याची कलम आहे कलम 44. समान नागरी कायद्यामध्ये कोणते कोणते मुद्दे येतात, तर विधेयकातील प्रमुख तरतुदी आहेत. बहुपत्नीत्व आणि एकाच वेळी 2 विवाह करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसं आता हिंदू धर्मामध्ये बहुविवाहाला परवानगी नव्हती, म्हणजे एकापेक्षा 2 विवाह करू शकत नाही. पण मुस्लिम धर्मामध्ये साधारणतः 4 विवाह करण्याला मान्यता होती. परंतु आता सगळ्यांना समान नागरी कायद्याअंतर्गत एकच विवाह करता येईल. दुसरा विवाह जो आहे तो कायद्याने बाह्य ठरवला जाईल, म्हणजे तो कायद्याद्वारे नसणार आहे. लिव्ह इन रिलेशनशिपची अनिवार्य नोंदणी. जे लोक लग्न न करता एकाच घरात राहत आहेत त्यांना देखील 3 महिन्याच्या आत नोंदणी करणं बंधनकारक आहे. विवाह आणि घटस्फोटाबाबत एक समान नियम असणार आहे. वारस हक्काबाबत लिंग समानता असणार आहे, म्हणजे एखाद्या पुरुषाची मुलगी असेल आणि मुलगा असेल तर दोघांना प्रॉपर्टीमध्ये समान हक्क असणार आहे. स्थितीमध्ये कोणत्या कोणत्या बाबी येतात, अजून विविध आपण स्पष्टीकरण असेल बघूया. तर विवाह, घटस्फोट, पोटगी देणे, दत्तक, त्याच्यानंतर वारसा, संपत्तीची वाटप आणि पालकत्व, तर हे सगळं समान नागरी कायद्यामध्ये येतं. तर अशाच प्रकारच्या चालू घडामोडी बघण्यासाठी नाशिक अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. विवेकानंद करिअर अकॅडमी नावाचे आपलं इंस्टाग्राम पेज आहे. आणि आपली डेली ऑफलाईन बॅच असते सुरू, जी की सकाळी 9 ते 12 असते आणि सेम बॅच संध्याकाळी रिपीट होते सकाळी 6 ते 9 मध्ये. सेम सकाळी 9 ते 12ची जी बॅच आहे ती आपली ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन चालते. आपला हा ऍपचा लोगो आहे तो तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता आणि ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅच पण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. ज्यांना ऍपची लिंक मिळत नसेल प्ले स्टोरला, त्यांनी मला व्हॉट्सअपला हाय जरी केलं तरी देखील त्यांना मी लिंक शेअर करेल. आणि आपला नंबर आहे 99 70 65 03 63. थँक्यू सो मच.